श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माणसाच्या मनात श्रद्धा असली तरच त्यांच्यावर आमची कृपा दृष्टी कायम राहील. स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा, हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे. स्वामी म्हणतात, फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करा. चुकूनही फळाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माची फळ देत असतो. लोकांची सेवा करणं हाच सेवेकरी धर्म असतो. तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते. मित्रांनो, खरंच सांगते, जर तुमच्या मनातला शांती हवी असेल तर श्री स्वामींच्या चरणी शरण जा. स्वामी म्हणतात, चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू देऊ नका. तुम्ही योग्य आचरण करा, हाच तुमचा खरा धर्म आहे. स्वामी म्हणतात, भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे. स्वामींच्या मते सर्वांनी सद्गुणाच्या मार्गावर चालावं, कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात. प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच आहे. स्वामी सांगतात, दूर करा तुमच्या मनातली वासना व लोभ, हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण असतं. मनाची शांती करायची असेल तर करा मग निस्वार्थ भक्ती, लोकांची सेवा आणि आदर. स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा. तुमचे काम नक्कीच सफल होईल. मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात, असे स्वामी म्हणतात. सर्व काही शक्य असतं जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल. स्वामी कृपा सर्वदा. स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळेल. स्वामी सांगतात, जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग असतो. सर्वांशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा, तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल. तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवत जा. स्वामी भक्ती, साधना, तप यामध्ये सातत्य ठेवा, तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळेल. स्वामी म्हणतात, जर दुःखाला आणि संकटाला समोर जायचे असेल तर आपल्यात धैर्य असणं खूप आवश्यक आहे. 108 मण्यांची माळ जप करताना मन भटकत, पण नोटांचे बंडल मोजताना मन जागेवर